नाही, 2 नाही, 3 नाही, 22 पीसेस घेऊन आली आहे 4000. तर हॅलो गाईज, मी आहे वारसी आणि वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आणि आजच्या व्हिडिओसाठी मी जामच एक्सायटेड आहे, कारण मी 4000ची शॉपिंग करून आली आहे आयुष्यात पहिल्यांदा. आणि मी ते आणलेले सगळे कपडे तुम्हाला दाखवणार आहे. बिकॉज ऑफ कोर्स एवढे पैसे टाकून आणलेत, दिखावा नाही किया तो पॉइंट ही नाही उरेगा. 22 पीसेस घेऊन आली आहे 4500. मग अशी 4 बोलले ना, 4500. आणि एवढे भारी भेटलेत, मिळालेत, वडेवर. मी याची तुम्हाला लिंक नाही देऊ शकत, सॉरी, कारण मी हे फॅशन फॅक्टरीमधून घेतलेत, म्हणजे ऑफलाईन घेतलेत स्वतः जाऊन. 50-50, 200-200 जे घेतलेत मी. तर आय होप तुम्हाला हे बघायला आवडेल, कारण मला माझे कपडे दाखवायला आवडेल. जसं मी बर्थडेवाल्या गिफ्ट हॉलमध्ये एक कपडे दाखवले होते, पीसेस दाखवले होते, तसं दाखवणार आहे मी. ऑफकोर्स घालून पण दाखवेन. मला आता हे सेग्रिगेट करावे लागतील, कारण कुर्ते, क्रॉप टॉप्स, वन पीसेस पण आणलेत मी 200-200 रुपयाला. हे 3 कुर्ते आणलेत. हा एक क्यूट असा शर्ट. जाऊ द्या, मुद्दा हा आहे की ह्याला मागे असा क्यूट असा बो आहे. ऑफकोर्स मी सगळं घालून दाखवणार आहे, पण तरी पण मी हाईप करते ना तुम्हाला की बघा लास्ट पर्यंत ही व्हिडिओ. हा टॉप फक्त 50 रुपयाचा आहे. 50ची पाणीपुरी तरी येते का आजकाल? येते, पण तरी पण तुम्ही ऍक्ट करा की नाही येत. आय होप तुम्हाला समजलंय की मी एकदम जामच भारी, जगात भारी कपडे घेऊन आली आणि मी ते तुम्हाला सगळे घालून दाखवणार आहे. तर स्टे ट्यून्ड. मी हे कपडे सॉर्ट करेपर्यंत तुम्हाला सांगते की मी हे सगळे ट्राय करताना जवळजवळ 4 तास एका त्या आउटलेटला उभी होती. 4 तास. एवढे पेशन्स माझ्यात कुठून आले मला नाही माहिती. अडल्ट मनी स्पेंड करायचा माझा जो काय हाऊस होती मला, ती मी लयच मिटवून आली आहे. एवढी मिटवली आहे मी शॉपिंगची हाऊस की मम्मी बोलते आता 6-7 महिने तर कपडे नको घेऊ. पण मम्मीला कोण सांगेल की हे 2 महिने पण नाही पुरणार माझ्यासाठी. एक करून मी ना सगळे कपडे उचलले तर खरं एकदम मोठ्या शायनिंग मध्ये की हे पाहिजे, हे पाहिजे, हे 50चं, हे 200चं. मी 1-1.5 तास त्या ट्रायल रूम मध्ये होती. बरं, ट्रायल रूम मध्ये होती तर होती, ठीकच आहे. ट्रायल रूम मध्ये एका टायमाला फक्त 3 कपडे घेऊन जाऊ शकतो. आणि मी ही एवढी मोठी झोला घेऊन फिरत होती माझ्या खांद्यावर. आणि तिथल्या बायका एवढ्या क्रूअल होत्या ना, मला जाऊन पण देत नव्हत्या. बरं ठीक आहे, तुम्ही शॉपिंग करायला आलात, तुम्ही मला नाही जाऊ दे तर ठीक आहे, आय अंडरस्टँड, कारण तुम्ही पण शॉपिंग करायला आलात. पण ती आउटलेटची बाई मला जाऊनच देत नव्हती. माझं असं झालेलं की भाई मी कपडे घेईन, मी पैसे देईन, तेव्हा तर तुम्हा लोकांना पैसे मिळतील ना. यू नीड टू गिव्ह मी. बट काय करायचं आता, जाऊ द्या, झालं गेलं, सोडून देऊ, गंगेला मिळवू आणि आपण कपडे बघू. हा 1 पीस आहे. हा मी 200चा घेतलेला, तुम्हाला दाखवते, सगळेच दाखवणार आहे तरी पण. हा 1 पीस आहे, 200 रुपीज ओनली. आणि याच्यात एक्स्ट्रा बटन पण आलाय. पण हा बटन का आलाय? अच्छा ओके, मागे बटन आहे म्हणून बटन आलंय. मी सेपरेट दाखवेन तुम्हाला कुर्ते, मग क्रॉप टॉप्स, मग 1 पीस, मग पार्टी वेअर वाले टॉप्स. विच पार्टी आय गो टू नो पार्टी, बट कपडे आय गेट पार्टी वाले. बाय पोरांनो, आय एम सो सॉरी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. पण तुम्ही बघू शकता, बिकॉज व्हॅलेंटाईन्स येत आहे, तर मे बी तुम्हाला तुमच्या बेबी गर्लसाठी काहीतरी घ्यायचं असेल तर. बेबी गर्ल म्हणजे बेबी गर्ल नाही, बेबी गर्ल. मी डिसेंट टॉप्स पण घेतले, तर डिसेंट टॉप्स एक साईडला, क्रॉप टॉप्स एक साईडला, कुर्तेज एक साईडला. माझे पप्पा काय बोलतात माहितीये, टीजभर म्हणजे एवढं असतं. ठीक आहे, रेफरन्ससाठी मी तुम्हाला सांगून ठेवते. पप्पा म्हणतात या तर टीजभर घालते, या तर अंगभर घालते, म्हणजे ओव्हरसाइज घालते, या तर टीजभर घालते. आणि आता मी हे सगळे कपडे घेऊन आले तर बोलतात आधी टीजभर घालायची, आता इंचभर घालते. सटलीच इन्सल्ट करून टाकलाय माझा. जाऊ द्या, आपण मुद्द्याकडे येऊया. आपण लयच बोलतोय ना. कलर बघा किती पिटी पिटी. सेल होता, ठीक आहे, तर खूप महागडे कपडे एकदम स्वस्तात मिळत होते. बिकॉज ऑफकोर्स थोडेसे ते फॉल्टी होते. तर मग जर तुम्ही कोणत्या कपड्यावर छोटूसा डाग बघितला तर असं बोलतो का मानसी तिकडे डाग आहे, मला माहिती आहे. हा एक एकदम चक्रम पीस घेऊन आली आहे मी. हा कुर्ता आहे का हा 1 पीस आहे मी अजून फिगर आउट नाही करू शकले. जिस दिन घूमने जाऊंगी उस दिन पहनूंगी. पण कधी जाऊंगी घूमने, फक्त आणि फक्त तुम्हाला कपडे दाखवायचे म्हणून मी माझा आसन सोडून उभी राहिली. ठीक आहे, पहिले आपण कुर्ते बघूया. हा कॉपर कलरचा कुर्ता घेतलाय मी, रस्ट कलरचा. 200 रुपये ओनली 200 गाईज. हा कसला भारी दिसतोय, कसला भारी दिसतोय. ह्याचे समोर असं डिटेलिंग आहे, हात असे आहेत. आणि हा छान आहे म्हणजे. हा एक व्हाईट फ्लोरल कुर्ता घेतलाय, हा पण 200 रुपयाचा आहे.
हा असा मॅक्सी वाटतं असं बोलू नका, ठीक आहे. हा फॉर्मल कुर्ता आहे. ह्याला असं छान कॉलर विलर आहे बघा. असं मी जर ऑफिस विफिसला जात असते तर मग मी हे घालून गेले असते, पण आता मी जात नाही, त्याला काय करणार. काय नको करूया, दुसरा कुर्ता घालून बघूया. आणि हा अजून एक फ्लोरल कुर्ता घेतलाय, हा पण 200 रुपयाचा आहे. सो इज द मीटिंग डन, इज द प्रोजेक्ट रेडी. सॉरी मीटिंग चुकून बघे. सो इज द प्रेझेंटेशन डन, आर यू गोइंग टू प्रेझेंट इन फ्रंट ऑफ मी और आर यू गोइंग टू वेस्ट युअर टाइम. असं एकदम ऑफिस कोडेड वाटतंय है ना. शुअर्स. हे बघा, हे असं आहे. मला ना मजा येते हा फॅशन शो करायला. मी हे जे काही डिसेंट टॉप्स घेतले ते एकदम गर्ली गर्ल आणि पिंटरेस्टी वाईब आहेत. पहिले तर ह्याचे बटन लावूया आधी आपण. ह्याची बटन पण एकदम बघा व्हाईट पर्ल गर्लिश आहेत. तर हा हॉट पिंक कलरचा शर्ट आणलाय मी. हा पण 200चा आहे. याला मागे अशी दोरी आहे ज्याने आपण असा बो बनवू शकतो. याच्यात पण मी ते बॉस लेडी वाटते. याची बॅक बघा, हा असा बो आहे. किती मी लयच असा पुकी गळली सारखं नाही वागत आहे ना. वागत असेल तर आज एका दिवसासाठी सहन करा, बिकॉज मी 4000 टाकले त्या कपड्यांमध्ये. हा टॉप लिटरली मला एवढा आवडला होता आणि हा फक्त मी 50 रुपयाला घेतलाय. 50 रुपीज गाईज. 26 जानेवारीला फॅशन फॅक्टरी वसईमध्ये सेल होता आणि हे मला माझ्या मदर इंडियाने सांगितलं की तिकडे जाऊ सेल आहे, जाऊन जरा बघून ये. पण तिने मला हे नव्हतं सांगितलं की 4500ची शॉपिंग करून ये. ठीक आहे. हा लाईन्सवाला स्ट्राईप्सवाला पोलोनेक टॉप आहे. माझ्याकडे खूप वर्ष पोलोनेक टॉप नव्हता अँड फायनली आय हॅव इट. हा किती भारी वाटतोय. ह्याला मी असं जर इन केला, नाही जरी केला तरी हा भारीच वाटतोय. मी जर हे कपडे घेतले त्यापेक्षा 20-30 रुपये ऍड करून विकले तर मॅच ना, नंबर आले, गणलं. हा प्लेन व्हाईट टॉप घेतलाय. हा केवढा सुंदर आहे. याला जर मी असा ब्लॅक फॉर्मल पॅन्ट वरती घातला तर एकदम फॉर्मल बॉस. याला असे छान बटन्स आहेत आणि याचं हे डिटेलिंग बघा ना काय भारी आहे. हे तर मी घेताना पण नव्हतं बघितलं, मी आता बघते. असं वेट्रेस तर नाही वाटत आहे ना, पण हा छान वाटतोय यार. मी जे डाग बोलत होती ना ते मीच तुम्हाला दाखवते तुम्ही बोलायच्या आधी. हे बघा असं थोडंसं घेताना मी नव्हतं पाहिलं, कारण मी आंधळ्या प्रेमात पडलेले या कपड्यांच्या. आंधळ्या प्रेमात आंधळी झालेले या कपड्यांच्या. 4 कपडे दाखवले ना तुम्हाला. मी असं वागते जसं की मी दमलीच. हाय मैं तो थक गई. हा एक खूप गर्ली कोडेड पिंक टॉप घेतलाय. हा मी ऍक्च्युली असा घालून बघितलेला, पण नंतर मला मम्मीने सांगितलं की वाव ऑफ शोल्डर्स किती क्यूट आहे. आणि मग मला असं झालं की मानसी किती डम्ब आहेस तू. तुझ्या आईशीला कळतंय की हा ऑफ शोल्डर आहे पण तुला नाही कळलं. बरं हा ऑफ शोल्डर आहे आणि ह्याला असं गळ्यात बांधायला दोरा पण आहे. तर मग हा काहीतरीच क्यूट आहे. काय मी पिंकी पॉंकी दिसते, क्यूटी बटून. ते पुकीवाला बो असतो ना, सेम तशी दिसते मी. सध्यासाठी हे एवढंच बांधते. आणि हे पण एक व्हाईट स्कर्ट खाली किती छान आणि उठून दिसेल. हा पण 200 रुपयाचा आहे बाय द वे. म्हणजे ते 200 बघून मला असं एकदम ते माकडाच्या हातात कोळीत दिल्यावरच होतं ना, इथे पेटू तसं झालेलं की 200च्या उचल आणि मग त्याच नादात 4500 केली. हा येलो सनफ्लॉवर कोडेड टॉप किती क्यूट वाटतो. ह्याचे स्लीव्स एकदम असे आहेत. मम्मी बोलते याचे स्लीव्स जामच मोठे आहेत. मी बोलले मम्मी मोठे नाही, ते तसेच आहेत. दॅट इज द फॅशन. कन्व्हिन्स करायला बाटलीत उतरायला काय आपल्याला सांगायला पाहिजे. मी ह्याच्यात सनफ्लॉवर दिसतेय, सूर्यफूल एकदम. बघा अशी मी बागेत बागडताना फुलपाखरू पण दिसेल. कितीच गोड आहे हा भाई. आता आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे पार्टी वेअर टॉप्स, ज्यात मी 3 टॉप्स घेतले. हा एक पिंक कलरचा सिक्वेंट टॉप आहे. हा पण 200चाच आहे. हे इग्नोर करा ऑफकोर्स, पण हा किती छान आहे. हा पण जर मी कोणत्या कॉन्सर्टला घालून गेले तर सरप्राईज होऊ नका. आणि मम्मीला वाटलेलं की हा स्कर्ट आहे, बट आय वॉज लाईक पहनने दोगे स्कर्ट इतना तो लेके आऊंगी. एकदम सगळे लाईट पडल्यावर मीच डिस्को बॉल दिसेन, पण जाऊ कुठेही घालून. आता हे कपडे घेतलेत तर घालायला मला बाहेर जावं लागेल. मम्मी जर हा तू व्हिडिओ बघतेस ना, बघतेच आहेस तू ऑफकोर्स, तुझ्याशिवाय मला कोणच स्टॉक करतं. हा गाईस माझी मम्मी मला जाम स्टॉक करते माहिती आहे तुम्हाला. नेक्स्ट पार्टी वेअर टॉप हा ब्ल्यू सिक्वेंट टॉप आहे. एकदम ब्ल्यू डिस्को बॉल दिसते मी याच्यात. हा पण व्हाईट स्कर्ट खाली
चुम्मा दिसतो. मी हा घालून बघितला ऍक्च्युली, म्हणून मला माहिती आहे की ती एकदम कुठल्या तरी कॉन्सर्ट विन्सर्टला जर मी हा घालून गेले तर डोंट बी सरप्राइज्ड. ऍक्च्युली मी हे घेतल्यापासून जेवढ्यांदा घालून बघितले ना, माझ्या मते तरी तेव्हाच यांचा पैसा वसूल झालाय. बट बाळ तो पन्ना पडेगा ना पण गो. आणि आता मी जो तुम्हाला टॉप दाखवणार तो मला खूप आवडलाय, खूप खूप खूप. आणि ह्याची फक्त तुम्ही मला प्राइस गेस करून दाखवा, मीच सांगून टाकते तुम्हाला. हा फॉर्मल काइंड ऑफ टॉप आहे, झाराचा आहे. हा प्रूफ दाखवते मी मला. झारा, रस्त्यावरचा झारा नाही आहे, सांगते. हा असा वन शोल्डर आहे आणि ह्याला हे असं बो सारखं आहे. आणि ह्याची ओरिजिनल प्राइस आय विल शो यू 3590. आणि हा मला डिस्काउंटला 257 रुपीजला पडलाय. माझी अशी अशी बिगेस्ट अचीवमेंट आहे ना हा टॉप. पण आय होप मला हा घालून बाहेर पडायचा योग येईल. किती छान वाटतंय. ह्याला मी बोलले ना ते असं बो टाइप्स काहीतरी आहे, काहीतरी बोलतं त्याला, रफल बोच म्हणूया आपण. मी पहिल्यांदा असं काहीतरी घेतलंय आणि मी असं काहीतरी कधीतरी घालेन, जेव्हा घालेन तेव्हा. पण आता आपण नेक्स्ट जाऊया क्रॉप टॉप्स कडे, म्हणजे माझ्या पप्पांच्या भाषेत. हा मी तुम्हाला सांगितलं झाराचा टॉप आहे. हा पण ऑफ शोल्डर्स आहे आणि हा डिसेंट छान दिसतो म्हणून मी घेतलाय. ठीक आहे. हा एक क्युडी पडुडी टॉप घेतलाय मी झारामधून. मी तुम्हाला का सारखं सारखं सांगते की मी कुठून घेतलंय, ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे. सी. आणि हा मी ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा मी घालून बघितलं, त्यामुळे मी आता त्या बोलायच्या पण लायकीची राहिली नाही की मी असं कधी घालत नाही, कारण मी ते घालून घालूनच एवढं बघितलंय. मी असं घालून कधी घराबाहेर पडली नाही, हे आपण बोलू शकतो. हा तर मी भलतीच पागल झालेली हा कलर बघून. हा एल साईज मध्ये मी घेऊन आली आहे, लेजिट एल साईज. बट ठीक आहे, याला इथे पाठवून आपण ना बटन्सचे ते छोटे करून घालू शकतो. स्क्वेअर नेकचा एकच टॉप कसा घ्यायचा म्हणून स्क्वेअर नेकचे 2 टॉप्स घेतले. हा थोडासा हलकासा लूज आहे, बट हा एक ब्ल्यू शर्ट काइंड ऑफ क्रॉप आहे. फॉर्मल नाही, शर्ट सारखा आहे, असं एवढं थोडी फॉर्मल असतं, क्रॉप शर्ट. आणि हा थोडा इथे मला टाईट होतो कारण हा स्मॉल साईज आहे. स्मॉल का एक्स्ट्रा स्मॉल आहे वाटतं हा, पण हा छान दिसतोय. मी परत तेच बोलणार होती, पण सारखं सारखं तेच होते की मी बॉस लेडी दिसते. चांगला आहे हा पण डिसेंट आहे. याच्या खाली घालायला एक बेज कलरची फॉर्मल पॅन्ट हवी असेल मला कदाचित. हा एक क्यूट क्रॉप टॉप आहे रेडिश कलरचा, पण मम्मी मला बोलते हा जॅकेट म्हणून घाल. हा एक चेक्सवाला टॉप आहे, इथे समोर याला नॉट आहे. दिस इज ऑल्सो फॉर 50 रुपये ओनली. 50 का लिया है मैंने बहुत सारा. कोणीच नाही बोलणार की हा 50चा आहे. याच्या खाली एकदम ब्लॅक किंवा एकदम डार्क ब्ल्यू डेनिम्स, असं वेकेशन गर्ल वाटतंय कुठे. याच्यावरती शॉर्ट आणि डेनिम स्कर्ट पण खूप छान दिसतील ना, व्हाईट डेनिम स्कर्ट. हा पण एक छान असं क्यूट क्रॉप टॉप सारखा आहे. दिस इज ऑल्सो 50 रुपीज ओनली आय गेस. त्याचे प्रिंट्स पण खूप छान आहेत आणि इथे अशी नॉट आहे बांधायला. ह्याच्यावरती असं सिल्वर ऑक्सिडाइज्ड इयरिंग आणि असे झुमके आणि सिल्वर ऑक्सिडाइज्ड इयरिंग सेम असतात ना. बट सांगायचं तात्पर्य की हे चुम्मा जयपूर कोडेड वाटतंय. हे जयपूरला कधी जायचं. हा एक ब्ल्यू टॉप, हा 50 रुपयाचा आहे. मी तुम्हाला मागाशी पण वाटतं सांगितलं, परत सांगते, 50 रुपये का है. एक्स्ट्रीम कॅज्युअल. हा मी कदाचित जिमला पण घालू शकते, पण जेव्हा मी जिमला जाईन तेव्हा मी घालेन ना, मी जिमला रेग्युलर जातच नाही. हे मी माझ्या मम्मीसाठी बोलले, कारण त्या लोकांना माहिती पाहिजे की मी किती प्रामाणिक आहे. जर मी जाते तर मी बोलते की मी जाते, जर मी नाही जात तर मी बोलते नाही जात. इज इट अ टाइम फॉर थर्ड? इज इट अ टाइम? इंग्लिश म्हणजे फिरायला गेली आजकाल. माझी इंग्लिश पण फिरते, पण मी घरीच आहे. आणि सगळ्यात कॅन्डी गर्ली फ्लावर कोडेड, एकदम फ्लावर म्हणजे फुल, ठीक आहे, आटा विटा नाही. हा टॉप, ह्याचे स्लीव्स बघा किती गोड आहेत. आणि हा पण फक्त 50 रुपयाचा आहे. कायच एकदम फुल कॅन्डी असं बँड्रा गर्ली कोडेड आहे बघा, सो क्यूट. आणि ह्याचे हे रफल्स बघा ना किती छान आहेत. आणि हा स्क्वेअर रेक्टँगल नेक, जे काय बोलतात ते स्क्वेअर नेक आहे. माझ्याकडे असे स्क्वेअर नेक वाले टॉप्सच नाही आहेत, म्हणून मी हा घेतलाय 50 रुपीज.
आता वन पीस दाखवते मी तुम्हाला, जे 3 वन पीस आणलेत. हा वन पीस कम कुर्ता सारखं काहीतरी आहे, त्याला मागे असं आहे. मला असं ना वाटतंय की ही माझी रॉंगच चॉईस झाली आहे आयुष्यात. अजून एक रॉंग चॉईस झाली आहे आयुष्यात, अशा तर बऱ्याच झाल्यात माझ्या, पण ठीक आहे. बट मी हा कधीतरी हे करू शकेन का, ह्याला असं केलं ना की इथे मस्त असा स्नॅच्ड लुक येतो. थांबा, अडकला. असा. आणि हा मी कुर्ता किंवा वन पीस म्हणून घालू शकते. सध्या तर मी हा कुर्ता म्हणून घातला होता. याला असं काहीतरी करता येईल का आपल्याला? बघ मम, नॉट बॅड यार. म्हणजे गलत डिसिजन को भी आय कॅन मेक द बेस्ट डिसिजन. आणि हा अगेन 200चा घेतलाय मी, तुम्हाला मगाशी सांगितलं. किती छान आहे. असं एवढूसाच आहे, एवढूसाच नाही, एवढा मोठा आहे. हा छान आहे. मी लिटरली टाचांवरती उभी आहे तुम्हाला हे दाखवायला. टाचांवरती नाही, टोज वरती उभी आहे. पण मी किती छान दिसते. हा पण मी 200चा घेतलाय. ह्याच्या आत जरा ढेरी कमी करायला अशी उभी होती मी तेव्हा, कुठे तुम्हाला मी नीट दिसते. हा माझा सगळ्यात फेवरेट, एकदम एकदम फेवरेट वन पीस आहे. हा पण 200चा आहे आणि हा ए लाईन आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे ह्याला असा पॉकेट आहे. एवढा फेवरेट ना की ते जे बिलिंग काउंटरवरती काका होते ना, त्यांना पण समजलं होतं की हुक और बाय क्रूक हा 500चा दिला असता, 1200चा दिला असता. नाही, 1200चा दिला असता तर नसता घेतला. पण हा त्यांनी 200 का 250-300ला होता वाटतं, डझंट मॅटर. पण हा मी फायनली घेतला. आणि हे बघा पॉकेट, मी तुम्हाला बोलली ना ये असं करणार मी. आणि मला असं माझे फ्रेंड्स लोक बोलले पण की हा नाईटी सारखा वाटतोय, पण पडदा पण वाटतं असं पण बोलले. पण वन पीस ए लाईन, असा ए लाईन वन पीस. जेवढे केवढे कपडे घेतले तर माझ्यासाठी ते पैसा वसूल आहेत. आय होप तुम्हाला पण हेच वाटत असेल. आणि हा होता आपला हॉलमध्ये केलेला हॉल व्हिडिओ, जो 4500चा होता. आय होप तुम्हाला कपडे पण आवडले असतील. आणि मी तर तुम्हाला आवडतेच, मला माहिती आहे. पण तुम्हाला कोणता टॉप, कोणता कुर्ता किंवा कोणता वन पीस जास्त आवडला हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. मी हा व्हिडिओ रात्रीच्या 1:30 वाजता केलाय, तर जर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नाही केला ना, तर मी काहीच नाही बोलणार. मी परत बोलेन, प्लीज करा.